ओके, सामना चालू होण्याचा पंचांचा इशारा. युट्यूब लाईव्ह पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार रणजित पाटील. वडगावच्या मला वाटतं या मालिकेमध्ये प्रथमतः युट्यूब लाईव्ह प्रेक्षकांना पाहायला मिळते. तिथं पहिला चेंडू टाकणार रणजित आणि पहिला चेंडू खेळणारे आप्पा घडगे. एकदा रणजित तयार आहे पहिला चेंडू टाकण्यासाठी आणि खराब चेंडू आहे का? वाईट चेंडू टाकलाय पहिल्याच युट्यूबला. वाईट चेंडू रणजित टाकला, रेकॉर्ड केलाय, यात काही शंका नाही. अंकुश तिथं आप्पा हसतोय. पहिला चेंडू एक आवांतर धाव मिळाले. एका धावेने मला वाटतं बीडी गडगे यांचा स्कोअरवर एक धाव लागली स्कोअर बोर्डवर. पहिला चेंडू युट्यूबला लाईव्ह वाईट चेंडू टाकलाय रणजित याने. एक चांगला नावाजलेला गोलंदाज गावदेवी एंड कडून खेळणार हा गोलंदाज. एक मोठ्या टीम मध्ये मोठ्या शृंखलेमध्ये खेळणार हा गोलंदाज. पहिला चेंडू वाईट टाकलाय. रणजित पाटील पुन्हा तयार. राजू ठोंबरे आणि दीपेश गडगे पंचांच्या भूमिकेत. तिथं आप्पा पहिला चेंडू सामना करतोय. सुरेश चेंडू फेकलाय आणि सुरेश चेंडू टोलवलाय. चेंडू गेलाय सरळ सीमे रेषेजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय पण 2 धावा सहजरित्या इथं पूर्ण होत आहेत. या 2 धावांशी आप्पाने आपलं खातं खोललंय. 3 धावा आतापर्यंत धावपाळकावर लागलात. एका चेंडूचा खेळ झालाय. एक स्पेअर आणि एक 2 अशा 3 धावा आता मात्र धावपाळकावर लागल्यात. सर्व मान्यवरांचं पुन्हा आम्ही स्वागत करतो या वडगाव प्रीमियर लीग मध्ये. जिथं पहिला सामना गणेश पोपेडे वर्सेस भरत गडगे यांच्या दरम्यान होणारा सामना. रणजित पुन्हा तयार आहे. हा चेंडू मात्र सुरेख टाकलाय. बीट झालाय आप्पा पण एक धाव मिळते बायच्या स्वरूपात. 4 धावा आता मात्र धावपाळकावर लागतात. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण होतं यष्टरक्षकाचं. एका धावेनेशी 4 धावा आता मात्र धावपाळकावर लागल्यात. आता मात्र जितू ज्याने मागच्या व्हीपीएल मध्ये एक चांगली कामगिरी केली होती मला वाटतं भाई एम के गडगे यांच्या टीम मध्ये खेळणार हा मागच्या वर्षीचा हा फलंदाज जितू तो आता स्ट्रायकरला जाऊन पोहोचलाय. एक चांगली खेळी केली होती मागच्या वर्षी तो जितू आता स्ट्रायकरला तयार आहे. तितकाच धारदार गोलंदाज रणजित पाटील मात्र पहिल्या षटक टाकताना दिसतोय तो म्हणजे गणेश पोपेडे एंड कडून. 4 धावा धावपळकावर लागल्या तर एक गडी बाद नाही. आप्पा नॉन स्ट्राईक एंडला एक चांगली रजनी जिची सुरुवात झाली आहे. युट्यूब लाईव्ह पहिला सामना. हा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू आहे आणि बाद दिलाय मला वाटतं. पहिला हादरा बीडी टीमला मिळतोय तो म्हणजे जितूच्या स्वरूपात. धन्यवाद विजय मास्टर. सुरेख गाणं लावलं. कर्मा पिक्चर मधलं गाणं आहे. अतिशय सुरेख गाणं आपण वाजवलं. आपल्या मनापासून स्वागत करतो. देशभक्तीपर असेच गाणे दिवसभर आपण लावत लावा. नरेश आपण थोड्या खुर्च्यांची व्यवस्था करायची. पाहुणे कृपया उभी आहेत आमचे त्यांना बसण्यासाठी आपण जरा प्लीज व्यवस्था करायची. जिथं रणजित चेंडू टाकतोय सुरेख चेंडू खेळून काढलाय मारुती जाधव यानं. 1 धाव चोरट्या स्वरूपात काढले आणि 5 धावा आता धावपाळकावर लागल्यात. 1 बाद 5 अशी धावसंख्या अंकुश धावपाळकावर लागली आहे. जिथं आप्पा मला वाटतंय पोपेडे स्वतः पॉइंटला उभे आहेत. उमेश ठोंबरे आहेत पॉइंटला. राजा गडगे अक्षय रणजित गोलंदाजी करतोय. इकडे समोर बऱ्याचशा मुलांचे नाव पण मला माहित नाही पण ठीक आहे. चेंडू बॅटवर आदळलाय. अपील होतीये पण 5च धावा धावपळकावर आहेत. पहिल्या षटक अंकुश प्रगतीपथावर आहे. छोट्या छोट्या मुलांच्या अंकुश नाव नाही माहिती यार थोडीशी पण ठीक आहे. तरी पण सोम्या गोम्या बोलण्यापेक्षा नाही बोललेलं बरं. तिथं आप्पा आता स्ट्रायकरला जाऊन पोहोचतोय. एक चांगला फलंदाज वडगाव यांच्याकडून खेळताना बीडीच्या टीम मधून षटकाराला अंकुश पॉइंट यांच्याकडून 100 रुपये आलेत आप्पासाठी. हा चेंडू उचित हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक सोपा झेल सुटलाय. 2 धावा मात्र इथे सहजरित्या पूर्ण होतात. या 2 धावांची 7 धावा
धावपळकावर आता लागल्यात. एक षटक संपलंय, अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक. डीजे मास्टर मास्टर मला वाटतं पहिलं षटक सर्कलचं संपलंय असं अंकुश मला सांगतोय. तिथं मारुती स्ट्रायकडे जाऊन पोहोचलाय. गोलंदाज कुमार जाधव, ज्याला 6 चेंडू फेकायचे आहेत. मला वाटतं केलकरचे कोण परेश पटेल का कोण आले, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. माझ्या समोर क्षेत्ररक्षण करतात ते, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय. तिथं घेऊन जातोय सामन्याकडं. पहिला सामना वडगाव प्रीमियर लीगच्या वतीनं भरत गडगे वर्सेस गणेश पपेटे सर यांच्यातून होणार सामना. एक षटक संपलाय, 7 धावा धाबळकावर लागल्यात, एक गडी बाद झालाय. नवीन गोलंदाज कुमार जाधव मात्र येतोय. सलामीला फलंदाज अंकुश आप्पा मात्र नॉन स्ट्रायकरला उभा आहे, ज्यानं 5 धावा केल्यात. नरेश जांभूलकर, आपल्याला विनंती असेल आपण खुर्च्यांची व्यवस्था लगेच करायची प्लीज. आपण इकडे या, स्टेजशी संपर्क साधा. नरेश जांभूलकर, नरेश खेळायला आहे का? बरं ठीक आहे मग. जिथं मारुती जाधव बॅटच्या ग्रीप कडे बघतोय, काय करेल मारुती बघूया. बऱ्याच दिवसात खेळताना बघतोय या वडगाव प्रेमी मारुती जाधव. जिथं गोलंदाज कुमार जाधव आहे. एकाच भावकीतले 2 प्लेयर आहेत अंकुश. हा, खूप वर्षाचा अनुभव निश्चितच मारुती जाधवकडे आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा इथं भारत क्रिकेट टीमला मिळतोय का ते पाहायचं. इथं गोलंदाज राजू चव्हाण, एवढा टाइम करू नका प्लीज, पटापट घ्या. कुमार अंकुश मला वाटतं न्यूझीलंड आणि इंडियाच्या सामना देखील मॅच लाईव्ह चालू आहे. याचं काय झाला असेल स्कोर तो पण सांगा, आपण प्रेक्षकांना सांगू. जिथं आप्पा खेळतोय धावपट्टीवर नॉन स्ट्रायकरच्या भूमिकेमध्ये. 6 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा धाबळकावर लागल्यात, एक गडी बाद झालाय. जितू म्हात्रे, गोलंदाज कुमार जाधव येतोय. डाकावर मोठं बदकावर परतलाय जितू म्हात्रे. 0 या स्कोर बाद झालाय. जिथं मारुती जाधव 1 धावावर खेळतोय, आप्पा 5 धावावर खेळतोय. कुमार 5 वेळा तयार. गणेश पपेटे चेअरअप करतोय. चांगला फटका मारण्याच्या प्रयत्नात मारुती जाधव बीट झालाय का, पण राजू डोंबरे आमच्याकडे बोलतोय, याचा अर्थ चेंडू स्क्वेअर. अंकुश मोठा पहिला चेंडू फेकला होता या युट्यूब लाईव्ह मॅच मधला. रणजित पाटील यांनी स्क्वेअर टाकला होता आणि आता कुमार त्याच्या पावलावर पावल ठेवून स्क्वेअर टाकतोय. या एका धावेने 8 धावा मात्र आता धावबळकावर लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. पुनश्च अंकुश तुला घेऊन सामन्याकडे जातो, जिथं मारुती जाधव टोपी घालून तयार, बॅट घेऊन हातात. पुन्हा एकदा मारुती तयार. हा चेंडू निश्चित तोलून काढलाय, 1 धाव मात्र मिळतीये आणि एका धावेवर समाधान मांडतोय. एका धावेवर मारुती पोहोचतोय 2 वर, संघ जाऊन पोहोचतोय 1-9. ओके, 9 धावा धावपळकावर लागल्यात, एक गडी बाद झालाय. 1 बाद 9 धावा अशी धावसंख्या धावपळकावर लागले बीडी संघाची. जिथं आप्पा आता स्ट्रायकरला जाऊन पोहोचलाय. सुरेख चेंडू खेळून काढलाय आप्पायानं, 1 धाव मिळते एका धावेनिशी. आता मात्र 10 धावा धावबळकावर लागल्यात. 10 धावा धावबळकावर लागल्यात. आता मात्र मारुती जाधव मला वाटतं प्रसादला एसटी रक्षक म्हणून काढलाय आणि समोर आणून ठेवलाय. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण झालंय. मला वाटतं इतिहासात पहिलाच झाला असेल की बांधांच्या शेतात युट्यूब लाईव्ह इथं प्रक्षेपण होतोय. आपण बघितलं चांगलं चांगलं मैदान, पण भिंगारामा स्टेडियमला तो मान मिळालाय अंकुश नक्कीच. हा चेंडू सुरेख टोलून काढलाय, चेंडू जातोय जरा सीमा रेषे बाहेर. 4 धावा खणखणीत चौकार. डीजे मास्टर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने की
धन्यवाद डीजे मास्टर. खरंच वाखाणण्याचाच फटका होता. पॉइंटच्या दिशेने अंकुश 4 धावा फटकावून काढल्यात, त्या म्हणजे मारुती जाधव यानं. हा चेंडू देखील सुरेख फटका. किती धावा मिळतात चेंडूवर. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर. डाबर चौकार. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. मला वाटतं 324 धावा आपल्या इंडिया टीमच्या झाल्या. 325 धावा न्यूझीलंडला करायच्या. अंकुश 50 षटकामध्ये तिथे सामन्याकडे वळतोय. कुमारला 2 चौकार मारलेत. मारुती यानं हा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू असावा, कारण जोपर्यंत राजू ठोंबरे आमच्याकडे वळत नाही याचा अर्थ हा चेंडू अंकुश निश्चितच चांगला चेंडू टाकलाय. 2 फटक्यांच्या नंतर एक चांगला कमबॅक इथं पाहायला मिळतोय, तो म्हणजे कुमार याच्याकडून. गणेश बोबेडे सरांच्या टीम मध्ये खेळतोय कुमार. पुन्हा एकदा कुमार तयार आहे. इथं मारुती जाधव तयार आहे. हा चेंडू निश्चितच पॅडवर आदळलाय. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतोय मारुती. 2 खणखणीत चौकार आणि 1 धाव, अशा 9 धावा मात्र मारुती जाधवने या षटकामध्ये पटकावल्यात. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धावपळकावर लागल्यात, ती म्हणजे बीडी गडगे यांच्या धावपळकावर. तिथं बऱ्याच हुतात्म्यांचं बलिदान देऊन 1947 ला भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला, आणि 26 जानेवारी 1950 ला निश्चितच लोकशाही प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतोय. या आजच्या दिवसातील ही चौथं वर्ष या वडगाव प्रीमियर लीगच्या, आणि या 4थ्या वर्षी युट्यूबचं प्रक्षेपण आपल्याला इथं पाहायला मिळतंय. खरंच अतिशय सुरेख आयोजन म्हणावं लागेल, कारण या भिंगाराम स्टेडियमला या युट्यूब लाईव्हचा पहिला मान इथं मिळाला आहे. तर चांगली रजनी इथं पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. अनिकेत तयार आहे. हा चेंडू सुरेख टाकलाय, पण चांगलं क्षेत्ररक्षण होतोय का? 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केले आणि 2 धावा इथे पूर्ण होतात. थोडीशी फेकी खराब झाली चेंडूची, आणि अशा रीतीनं 3री धाव देखील अप्पा आणि मारुती यांनी चांगल्या रीतीने धावून काढल्यात. या 3 धावेनेशी 23 धावा 22 धावा धावपळकावर लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू टाकला. या पहिल्या चेंडूवर 3 धावा मारुती जाधव याने खेळून काढल्यात. आता मात्र आप्पा हा फलंदाज स्ट्राईकला जाऊन पोहोचला. एक नावाजलेला फलंदाज वडगाव एंड कडून खेळताना दिसतो आपल्याला नेहमी, तोच आप्पा तयार आहे. हा चेंडू निश्चितच चांगला फटकावलाय, पण कुमार चेंडू घाली आणि एक सुरेख झेल टिपलाय. आप्पाच्या खेळीचा अंत होतोय. डीजे मास्टर खरंच चांगली खेळी करत होता आप्पा, पण एक चांगला झेल टिपलाय, धावून झेल टिपलाय, तो म्हणजे कुमार जाधव यानं. नवीन फलंदाज नरेश जांभूलकर मात्र आता धावपट्टीवर येतोय. एक चांगला तडाखेबाज फलंदाज नरेश जांभूलकर धावपट्टीवर येताना दिसतोय. 2 गडी बाद झाले धावसंख्या 22 असताना, ते म्हणजे भरत गडगे एंड कडून. पुन्हा एकदा अनिकेत तयार आहे. 2 चौकार मारले होते, तो मारुती जाधव मात्र आता स्ट्रायकरला जाऊन पोहोचलाय. अनिकेतचा चेंडूचा मात्र सामना करायचा आहे, तो म्हणजे मारुती जाधव याला. पुन्हा एकदा मारुती तयार आहे. हा चेंडू निश्चितच खराब चेंडू आहे. स्क्वेअर चेंडू टाकतोय अनिकेत. या एका धावेने धावसंख्येत थोडीशी भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 2 बाद 23 अशी धावसंख्या धावबळकावर लागली आहे. हा चेंडू निश्चितच सुरेख फटका. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय कुमार कडून, आणि 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतोय मारुती. एका धावेनेशी 24 धावा धावपळकावर लागतायत. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, ते म्हणजे कुमार कडून. एक चांगला झेल टिपला होता अप्पायाचा, आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात, त्या म्हणजे कुमार यानं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र एक तडाखेबाज फलंदाज नरेंद्र जांभूलकर, रिव्हर्स शॉटचा मास्टर बॅन म्हणतात तो नरेश जांभूलकर, आता स्ट्रायकरला जाऊन पोहोचलाय. तो किती धावा काढतोय आपल्या संघासाठी ते बघायचंय. पंच म्हणून राजू ठोंबरे आणि दीपेश गडगे हे 2 पंच आहेत. हे गावदरी क्रिकेटचे सलामीचे 2 फलंदाज आहेत. ते या पहिल्या सामन्याचं उद्घाटनच्या सामन्याचं अंपायरगिरी करताना आपल्याला इथे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अनिकेत तयार आहे. तिथे नरेंद्रला त्याचा सामना करायचा आहे. हा चेंडू मात्र सरळ जातोय स्क्वेअरला.
मला वाटतं राजू ठोंबरे आमच्याकडे वळला, त्याचा अर्थ हा चेंडू जातोय वाईड. एका धावेने 25 धावा आता मात्र धावफलकावर लागल्यात. 2 बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर लागली आहे. अनिकेतच्या हातात चेंडू आहे. नरेंद्रला चेंडू मारायचा. पुन्हा एकदा नरेंद्र तयार आहे. हा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू होता, पण एक धाव मात्र सहजरित्या इथं फलंदाज पूर्ण करतोय आणि दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा इथं पूर्ण होतात. 27 धावा प्रफुल्ल आता धावफलकावर लागल्यात. मला वाटतं तिसरी षटक प्रगतीपथावर आहे. भाई एम.के. गडगे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतोय. संतोष गडगे आहेत, संदेश मालकर आहेत, योगेश ठोंबरे, हरिबुवा पाटील असतील, आमचे परशुराम म्हात्रे, हरिश्चंद्र दळवी, या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतोय. इथं ही वडगाव प्रीमियर लीग मालिका इथं चालू आहे. हा चेंडू गेलाय सरळ सीमा रेषे बाहेर जातोय का खणखणी षटकार. धन्यवाद धन्यवाद पवार सरांकडून नरेशाला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद पवार सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. हा चेंडू मात्र सुरेख कमबॅक केलाय अनिकेत यानं. मला वाटतंय षटक संपल्याचा पंचाचा इशारा येतो. 3 षटक संपलेत. 33 धावा धावफलकावर लागल्यात. 2 गडी बाद 33 धावा धावफलकावर लागल्यात. नित्य देते साथ आई भवानी ठेवी शिरावर हात. या संकटा नित्य देते साथ आई भवानी ठेवी शिरावर हात. दृष्टांत देऊन सामोरी येऊन खरंच आई भवानीचा आशीर्वाद होता म्हणून आपण इथं हे सामने खेळतोय, भरवतोय. मारुती जाधव यांना जर 2 लगातार षटकार मारले तर पी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद प्रदीप. पण आपण पैसे जमा करायचे प्रदीप असे मला. ठीक आहे, मारुतीवर खूप प्रेम आहे. पीचं 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. चला बक्षिसांचे खैरात आहे. उदार का होत ना, आपण 500 रुपये पी लावलेत. आपलं पी मनापासून स्वागत. या वडगाव प्रीमियर लीग मध्ये आपले उपस्थित अतिशय मोलाचे. आपण देखील कुठल्या तरी टीम मध्ये खेळणार असाल. नवीन गोलंदाज अक्षय गडगे मात्र येतोय. सांघिक 4थं आणि वैयक्तिक 1लं. मला प्रफुल्ल म्हणतोय की भुवनेश्वर कुमारची थोडी स्टाईल मारतोय आकाश म्हणजे अक्षय. चला बघूया भुवनेश्वर कुमार आहे की हार्दिक पांड्या. इथं मारत तयार आहे. 2 चौकार मारले तोच मारुती तयार आहे. फुलटॉस चेंडू मात्र तेवढा फायदा मिळवला नाही मारुती यानं. 1 धाव मिळतीये. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण करतोय. 35 धावा आता मात्र धावफलकावर लागल्यात. आणि ही 1 धाव 36 धावा. 3 धावा जिथं 1च धाव होती प्रफुल्ल तिथं 3 धावा मात्र काढल्यात. 36 धावा धावफलकावर. 1 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 5 चेंडूंचा पहिल्या सत्रातील खेळ शिल्लक आहे. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर लागल्यात. उमेश ठोंबरे मला वाटतं बांधावर उभा आहे पॉईंटच्या दिशेनं. पुन्हा एकदा अक्षय तयार आहे. नरेंद्र जांभुले खणखणी षटकार मारलाय. पहिला षटकार या मालिकेत पाहायला मिळाला तो म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह केला होता तो म्हणजे नरेश जांभुळेकरांना. तोच नरेश पुन्हा एकदा तयार आहे. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे जवळ जातोय का नियोजित ठिकाणी चेंडू गेला. 1 धावेचा इशारा. 1 का 2 राजू? 1च जाऊ ना. 1च. 37 धावा धावफलकावर लागल्यात. चांगल्या धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्यात. अजूनही 4 चेंडूंचा प्रफुल्ल खेळ शिल्लक आहे. दोन्ही फलंदाज मला वाटतं मारुती तो 13 धावेवर खेळतोय आणि नरेश 9 धावेवर खेळतोय. पुन्हा एकदा अक्षय तयार आहे. हा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू म्हणावा लागेल. स्वतःचा बली दिलाय मारुती जाधव यानं.
सुरेख खेळी केली आपल्या संघासाठी डीजे डीजे मास्टर खरंच अतिशय चांगलं आपण देखील गाणी वाजवतायत आणि अशीच गाणी शेवटपर्यंत वाजवत राहा. नरेंद्र गडगे डीजे मास्टरचे एक जे सहाय्यक आहेत ते नरेंद्र गडगे मात्र आता धावपट्टीवर बॅट घेऊन तयार आहे. तिथं नरेंद्र जांभूलकर स्ट्राईक एंडलाय ज्याने एक खणखणी षटकार मारलाय. पवार सरांकडून 100 रुपयाचा पासूनसाठी आलाय. त्यांनी मॅच झाल्यानंतर घेऊन जायचंय. प्रफुलकडे मी जमा केलेत. तिथं अक्षय चेंडू टाकतोय. एक गडी बाद केलाय धाव स्वरूपात. पण वाटतंय मारुतीचा तो बाद झालाय. वैयक्तिक 13 धावेवर मारुतीचा तो बाद झालाय. नरेश स्वतः 9 धावेवर खेळतोय. अक्षय पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू म्हणावा लागेल. चेंडू जातोय सरळ. एक धावेसाठी मात्र दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज बाद. डकवर नरेंद्र बाद झालाय. काह सोडून गेलात जना उनी वेड्या परी काह सोडून गेलात जना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना बाळासाहेब धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा अक्षय तयार आहे. हा चेंडू निश्चितच टोलण्याचा प्रयत्न झाला पण एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतो नरेश जांभूलकर. एका धावेनेशी धावसंख्येत थोडीशी भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 बाद. 39 धावा धावबाळकावर लागल्या तर निश्चितच 10च्या सरासरीने धावसंख्या धावबाळकावर लागले. 4 षटकं संपतायत आता. प्रणित म्हात्रेने षटकार जर मारला तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना लागलंय. प्रणित म्हात्रे. पुन्हा एकदा अक्षय तयार आहे. हा चेंडू सुरेख टोलवलाय मात्र किती धावा मिळतात चेंडूवर ते पाहायचं. एक धाव सदरित्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय. 42 धावा धावफलकावर लागल्यात. याच्या आधी एक सुरेख गीत वाजवलं होतं कल्पेश आपण बाळासाहेबांचं. निश्चितच बाळासाहेबांचा पुन्हा जन्म झालाय कारण 25 जानेवारीला कालच त्यांचा सिनेमागृहात पूर्ण जगामध्ये हा सिनेमा एकाच दिवशी लागलाय आणि आपण देखील सर्वांनी त्या सिनेमाचा सिनेमागृहात जाऊन आस्वाद घ्यायचाय. आणि कारण का हा सिनेमा पाहणं गरजेचं का आहे कारण का ह्या सिनेमाचे जेवढे पैसे होतील तेवढे सर्व पैसे शेतकऱ्यांसाठी दिले जाणार आहेत. याच्यानंतर
मास्टर एक चांगलं गीत छत्रपतींचं आपण लावताय, त्यांना मानाचा मुजरा. संदीप शिंदे यांना विनंती असेल आपण येऊन आसनस्थ व्हायचंय. वाशिवलीचे संदीप शिंदे हे पाणी पुरवायचं आहे, मैदानात पाणी पुरवायचं आहे. सलामीचे फलंदाज मला वाटतंय कुमार आणि रणजित पाटील धावपट्टीकडे गेलेत. गोलंदाज कोण असणार आहे ते बघायचंय. जितेंद्र म्हात्रे असेल यात काही शंका नाही. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे विजयासाठी. बालकृष्ण गडगे आणि बबन जाधव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचंय. बालकृष्ण जाधव आणि बबन जाधव नाणेफेकीच्या कॉलसाठी आपण यायचंय. बालकृष्ण जाधव गडगे आणि बबन जाधव आणि येताना आपली प्रवेश फी सुद्धा घेऊन यायची आपण. बबन जाधव आणि बालकृष्ण गडगे चला बेडी आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. फलंदाज रणजित पाटील आणि कुमार जाधव आलेत धावपट्टीवर. इथं पंच म्हणू राजू ठोंबरे आणि दीपेश गडगे म्हणून काम पाहतायत. आमचे डीजे मास्टर कल्पेश गडगे, प्रतीक गडगे, नारायण समीर सर्वांचं मनापासून मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो की आपण आपले डीजे इथं आपण उपस्थित केलाय आणि या सामन्यांचा निश्चितच आस्वाद आम्ही घेतोय. तर कुमार स्ट्राईक एंडला जाणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला रणजित पाटील आहे. गोलंदाज जितू म्हात्रे. आप्पा आपण क्षेत्ररक्षण साधवायचं लगेच. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे विजयासाठी. या वडगाव प्रीमियर लीगचा 2019चा हा पहिला सामना होतोय. उद्घाटनाचा सामना गणेश पोपेटे 11 वर्सेस भरत गडगे यांच्या दरम्यान होणारा हा सामना. इथं 24 चेंडू मध्ये 42 धावा काढण्यात यश आलंय, ते म्हणजे भरत गडग्यांच्या टीमला. आणि 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आव्हान ठेवलंय ते म्हणजे पोपेटे सरांच्या टीमला. चला पंच सामना चालू करायचा आहे. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे विजयासाठी, ती म्हणजे पोपेटे सरांच्या टीमला. पुन्हा एकदा पुकार असेल बबन जाधव आणि बालकृष्ण गडगे आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचंय. जिथं सामना चालूवरचा पंचांचा इशारा येतोय. जितू मात्रे गोलंदाजीवर तयार. हा चेंडू निश्चितच खराब चेंडू आहे. पहिली अवांतर धावफलकावर लागते पोपेटी सरांच्या धावफलकावर. तिथं एक धावफलकावर लागते. सामन्याची सुरुवात झाली होती तेव्हा देखील रणजित पाटील याने एक स्कोर चेंडू टाकला होता आणि एका धावेनेचीच त्याचं धावात. बरं ठीक आहे आपण पहिले संतोष गडगे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. चला संदीप शिंदे आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. जिथं सामन्याकडे वळतोय. सुरेख चेंडू टोलून काढलाय कुमार यानं. एक धाव मात्र सदरित्या मुलटे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आप्पाकडून. एका धावण्याची कुमारनं आपला खातं खोललंय. संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 2 अशी धावसंख्या धावफलकावर लागली आहे. एक चांगली सुरुवात. 2 धावा धावफलकावर लागल्या. समीकरण प्रपोज थोडस बदलतंय. 23 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 23 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. आता मात्र रणजित पाटील स्ट्रायकरला जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा जितू तयार आहे. 2 धावा धावफलकावर लागल्यात. अजून 23 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे विजयासाठी, ती म्हणजे पोपेटे सरांच्या टीमला. 42 धावा झाल्यात. 43 धावांचं आव्हान ठेवलंय. 2 धावा धावफलकावर लागल्यात. चला चला सामना चालू करायचा आहे. जितू पुन्हा एकदा
जितू तयार आहे, रणजित तयार आहे. हा चेंडू निश्चितच सुरेख कट लागली होती, पण एक सोपा झेल सुटलाय मारुतीकडून. एक धाव मात्र रणजितला मिळते. एक धाव, एक चांगली झेल सुटलाय मला वाटतं, आणि मॅच देखील सुटते का काय, कारण 3 धावा आता मात्र धावपळकावर लागल्यात. मला वाटतंय आपण जे 3 मालिका झाल्या मागच्या, या 3 मालिकेमध्ये रणजितच्या टीमनेच बाजी मारले, त्यामुळे ही कॅच सुटते का काय आणि मॅच बिडिंगची सुटते का काय असं म्हणायला काय हरकत नाही. पण जिथं सामन्याकडे वळतोय 3 धावा धावपळकावर लागल्यात. अजून 40 धावांची गरज आहे उर्वरित चेंडू मध्ये. पहिलं षटक प्रतिपदावर आहे. पुन्हा एकदा कुमार तयार आहे, जिथं जितू मात्र गोलंदाजी मार्कवर तयार आहे. हा चेंडू सुरेख टोलून काढलाय, पण किती धावा मिळतायत. चेंडू गेलाय नियोजित ठिकाणी एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 4 अशी धावसंख्या धावपळकावर लागले. अजूनही 39 धावांची गरज आहे प्रफुल्ल विजयासाठी, ते म्हणजे गणेश पोपेटे 11ला. चला पटापट सामना चालू करायचंय. राजू, थोडा उशीर होता कामाच नाही. संध्याकाळी आपल्याला उशीर व्हायला नको. मोपाडा ग्राउंडवर आपली पुन्हा मॅच आहे, 10वी मॅच आहे, आणि त्या मॅचला आपल्याला जायचंय. लवकरात लवकर कार्यक्रम संपून आपल्याला तिथे जायचंय. जेवढ्या लवकर मॅचेस होतील तेवढं चांगलं आहे. पुन्हा एकदा जीतू तयार आहे. रणजितला मोठे फटके मारण्याची गरज आहे. हा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू म्हणावा. निर्धाव चेंडू गेलाय, आणि निर्धाव चेंडूवर कोणतीही धाव नसते. धावसंख्या थोडीशी स्थिरावली. धावसंख्या ती म्हणजे बिनबाद 4. आता मात्र समीकरण पूर्णतः बदललंय. अजूनही विजयासाठी 39 धावांची गरज आहे. पहिल्या षटकातील मला वाटतं एका चेंडूचा खेळ शिल्लक असावा. हा, आणखी एक या मालिकेचं वैशिष्ट्य आहे. 14, 15, 16 कितीही प्लेयर या टीम मध्ये खेळू शकतात. एक वैशिष्ट्य आहे टीमचं. हा चेंडू मात्र थोडासा खराब चेंडू दिसतोय मला. एक वाईटची धाव असावी आणि एक बाईटच्या स्वरूपात अशा 2 धावा आता मात्र या पोपेटे 11 संघाला मिळतात. या 2 धावेनेशी थोडीशी धावसंख्येत थोडीशी भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 6 अशी धावसंख्या धावपळकावर लागली आहे. आप्पा काहीतरी कानमंत्र देतोय जितूला, पण आप्पा टाइमपास अजिबात करायचा नाहीये. पटापट सामने व्हायला पाहिजेत. पहिलंच षटक प्रगतीपथावर 6 धावा धावपळकावर लागल्यात गणेश पोपेटे 11 यांच्या. पुन्हा एकदा कुमार तयार आहे, जितू तयार आहे. चेंडू हवेत आहे. स्वतः जितू चेंडू खाली आलाय, पण झेल सुटलाय. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतोय फलंदाज. एका धावेची 7 धावा धावपळकावर लागल्यात. 7 धावा धावपळकावर लागल्यात. अजूनही विजयासाठी मला वाटतंय 36 धावांची गरज आहे उर्वरित चेंडू मध्ये. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, जिथं नाणेफेकीचा कॉल होतोय. संतोष गडगे यांच्या शुभ हस्ते बालकृष्ण 11 वर्सेस बबन 11 यांच्या हस्ते, संदीप शिंदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. दुसरा सामना होणार आहे बालकृष्ण विरुद्ध बबन जाधव यांच्या दरम्यान होणारा सामना उर्फ कांतीलाल. चला, कोण जिंकलंय? बाळूदादा नानबेचा कॉल जिंकलाय. ठीक आहे, तिथं सामन्याकडे वळतोय. बे दोन्ही कर्णधार पैसे द्या. पैसे बाळूदादा, पहिली प्रवेश फी द्या. बाबा द्या प्रवेश फी द्या. चौका मारलाय मला वाटतं. 4 धावांचा असा षटक संपलाय. या 4 धावांची धावसंख्या धावपळकावर लागली ती म्हणजे बिनबाद 11. बिनबाद 11 अशी धावसंख्या धावपळकावर लागली आहे. डीजे मास्टर वाजवा देशभक्ती पर. धन्यवाद डीजे मास्टर. दोन्ही कर्णधारांनी आपले पैसे प्रवेश फी जमा करायची आहे. एक खणखणीत चौकार मारला होता आणि या 4 धावांच्या 11 धावा धावपळकावर लागल्यात. आता मात्र समीकरण बदललंय. 18 चेंडू बाकी आहेत.
18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 42 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 43 धावा चेस करायच्या आहेत त्या म्हणजे पोपेटे 11 संघाला. आता मात्र तो सामना होणार आहे बबन जाधव 11 वर्सेस बाळकृष्ण गडगे 11 यांच्या दरम्यान होणारा सामना. यानंतर होणारा सामना, या सामन्यात कोण विजय पदार्पण करणार आहे ते बघायचंय. राजू दीपेश सामना पटापट चालू करायचंय. त्यांना टीम मिटिंग घ्यायची गरजच नाही. एवढी टीम मिटिंग घ्यायची गरजच नाहीये. आप्पा काय गरज आहे एवढी टीम मिटिंग घ्यायची. 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. हा, मला वाटतं प्रल्हाद पाटील यांच्या टीम मध्ये प्लेयर्स कमी आहेत. 100 रुपये देऊन कोणाची खेळायची इच्छा असेल त्याने बिंदास खेळावा असे मला सूचना द्यायला सांगितले. चला जिथे सामन्याकडे वळतो. 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रणित मात्र आता गोलंदाजी मार्कवर येतोय. सलामी आलेले दोन्ही फलंदाज मात्र धावपट्टीवर आहेत. रणजित आणि कुमार. 11 धावाची पार्टनरशिप झाली दोघांची. अजूनही 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपले पैसे फक्त आपण पहिले जमा करायचे उतरायच्या आधी. राजू सामना चालू करायचंय. जिथं प्रणित म्हात्रे गोलंदाजी मार्कवर तयार आहे. कुमार जाधव स्ट्राईक एंडला तयार आहे. चला सामना चालू करायचा. राजू पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रणित मात्र या भिंगारा आंबा स्टेडियम वर पहिला युट्यूब लाईव्ह सामना होतोय. गणेश पोपेटे वर्सेस बीडी गडगे यांच्या स्वतःला पहिला सामना. 43 धावांचं आव्हान ठेवलंय. हा चेंडू निश्चितच यष्टीरक्षणा मागे गेला. चेंडू जातोय नियोजित ठिकाणी. एका धावेसाठी 12 धावा धावपळकावर लागल्यात. ठीक आहे. धन्यवाद. प्रणित पूर्ण तयार आहे. सुरेख चेंडू, पण चेंडू मला वाटतं डाव्या स्टेजच्या बाहेर गेला. चेंडू राजू ठोंबरे आमच्याकडे वळतोय. चेंडू स्क्वेअरचा इशारा येतोय. एका धावेनेशी आता मात्र धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली तुझी बिनबाद 13. बिनबाद 13 अशी धावसंख्या धावपळकावर लागली आहे. अजूनही 30 धावांची गरज आहे प्रफुल विजयासाठी. उर्वरित चेंडू मध्ये 30 धावांचं आव्हान अजूनही बाकी आहे. पोपेटे एंडला पुन्हा एकदा रणजित तयार आहे. जिथं प्रणित गोलंदाजी मार्कवर तयार आहे. हा चेंडू निश्चितच हवे ते झेल झाला पाहिजे, पण नाही. झेल तर सुटलाय, पण 2 धावा देखील इथे मिळतात रणजितला. या 2 धावण्याची संघ जाऊन पोहोचतोय. बिनबाद 14. बिनबाद 14 अशी धावसंख्या 15. बिनबाद 15 धावा धावपळकावर लागलेत. अजूनही विजयासाठी 28 धावांची गरज आहे उर्वरित चेंडू मध्ये. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रणित म्हात्रेकडून. पुन्हा एकदा प्रणित तयार आहे. जिथं रणजित पाटील स्ट्राईक एंडला उभा आहे. नॉन स्ट्राईक एंडला कुमार आहे. दोन्ही फलंदाज धावपट्टीवर सलामी मिळाले तयार आहेत. अजून एकही विकेट मात्र बेडी एंडला मिळालेला नाही. अजून बेडी यांना गोलंदाजी करायची. आपण एक चांगला नावाच दिले गोलंदाज म्हणून वडगाव संघाकडे बेडी यांचं नाव होतं. तेच बेडी गलीमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतात आपल्याला. पुन्हा एकदा प्रणित तयार आहे. रणजित स्ट्राईक करायला तयार आहे. हा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू म्हणावा लागेल. थोडीशी यष्टीरक्षण थोडंसं खराब होतं. एक धाव मात्र छोटू स्वरूपात पार पडतंय ते म्हणजे रणजित आणि कुमार. कोणती रन नाही चेंडूवर. धावसंख्या थोडी स्थिरावली. धावसंख्या ती म्हणजे बिनबाद 15. अजूनही 28 धावांची गरज आहे उर्वरित चेंडू मध्ये. मला वाटतं प्रफुल्ल दुसरं षटक प्रगतीपथावर आहे या पहिल्या सामन्याचं. अजूनही 28 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
पण हा चेंडू आलाय सरळ आमच्या दिशेनं, जिथं नऱ्या चेंडूच्या खाली येतोय झेल तर सुटलाय. 2 धावा मात्र इथे सहजरित्या मिळतात. या 2 धावांशी 17 धावा धावपळकावर लागल्यात. 2 जीवनदान मला वाटतं रणजित पाटील याला मिळालं. एक झेल सोडला होता मारुती जाधव यानं आणि आता एक झेल सोडला आमच्या समोर, तो म्हणजे नरेंद्र गडगे यानं. डीजे मास्टर आहे तो आमच्या डीजे ग्रुप मधला. पण एक सोपा झेल नरेंद्रने सोडलाय. तो नेहमी खेळत असतो का नसतो मला माहित नाही, पण झेल सुटलाय. पुन्हा एकदा रणजित तयार आहे. हा चेंडू निश्चितच खराब चेंडू. एका धावेशी 18 धावा मात्र आता धावपळकावर लागल्यात. 18 धावा धावपळकावर लागल्यात. चांगली खेळी पाहायला मिळते. थोडेसे खराब चेंडू नाही टाकले तर निश्चितच सामन्यामध्ये मजा येईल. पण पहिलाच सामना आहे आणि चांगली मजा या सामन्यामध्ये आली आहे. पुन्हा एकदा प्रणित तयार आहे. जिथे रणजित स्ट्रायकरला तयार आहे, मोठा फटका मारण्याच्या तयारीत रणजित आहे. हा चेंडू गेला सरळ सीमा रेषे बाहेर. खणखणीत डाबर चमट षटकार डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. खरंच दिल दिया है और जान भी देंगे. निश्चितच आज तसाच दिवस आहे आणि अशीच गाणी आपण वाजवावी अशी अपेक्षा बाळगतोय. खणखणी षटकार रणजित यानं मारला होता प्रणित याला. या षटकाराने 24 धावा आता मात्र धावबळकावर लागल्यात. 24 धावा धावबळकावर लागल्यात. अजूनही विजयासाठी मला वाटतंय 21 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू 19 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा प्रणित तयार आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. इथं रणजितने खणखणी षटकार मारला होता. तोच रणजित पुन्हा एकदा स्ट्राईक करायला तयार आहे. जर तो झेल जर नरेंद्रने टिपला असता तर हा षटकार निश्चित वाचला असता. पण बघूया पुन्हा एकदा रणजित तयार आहे. हा चेंडू मात्र सुरेख चांगला कमबॅक आणि षटक संपल्याचा पंचांचा इशारा. किरण ठोंबरे आमच्याकडे वळतोय. षटक संपलाय. 2 षटकांचा समाप्ती झाले आणि धावा धावला त्या म्हणजे बिनबाद 24. अनंत जाधव यांचे ते आगमन झाले. त्यांचं देखील त्यांना विनंती असेल की आपण येऊन आसनस्थ व्हायचे. SP जाधव देखील आले, त्यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण येऊन स्टेजमध्ये आसनस्थ व्हायचंय. तिथं सामन्याकडे वळतोय. तिथं 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. निश्चितच मागास ठरलाय बीडीच्या टीमला. 2 झेल सोपे सोडलेत आणि आता मात्र गोलंदाज स्वतः कर्णधार भरत गडगे यांच्याकडे चेंडू स्वतःने घेतलाय. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे विजयासाठी पोपेट एंडला. तर बघूया भरत गडगे सामना निश्चितच रोखण्यात यश येते का या दोन्ही फलंदाजांना. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे विजयासाठी. पहिला सामना वडगाव प्रीमियर लीगच्या वतीनं भरत गडगे 11 वर्सेस गणेश पोपेट 11 यांच्यात होणारा हा पहिला सामना. आणि या पहिल्या सामन्याचा मान YouTube लाईव्ह मिळतोय दोन्ही या कर्णधारांना. तर कुमार स्ट्रायकरला तयार आहे. गोलंदाज भरत गडगे मात्र तयार आहे. हा चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेजवळ. जीतू मात्र चेंडूच्या खाली, पण चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेबाहेर. 1 बाउन्स चौकार. डीजे मास्टर.
हॅलो हॅलो या ठिकाणी जमलेले सर्व जे प्रेक्षक आहेत आणि जे खेळाडू असतील त्यांना सर्वांना या ठिकाणी 26 जानेवारीच्या शुभेच्छा देतो. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि या दिनानिमित्त या ठिकाणी वडगाव प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजित केलेले पहिला सामना या ठिकाणी मोहन पाहायला मिळतोय. या ठिकाणी जवळजवळ हा जो सामना आहे तो गणेश पोपेडे सरांच्या बाजूने जातो की काय, कारण एका बाजूला बीडी आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र गणेश पोपेडे आहे. मात्र या ठिकाणी कुमार आणि रणजित ही जोडी मात्र मैदानावरती खेळते. या ठिकाणी अजूनही गरज आहे ती उर्वरित रुपेश थांबवतो तुला. आपले मान्यवर SP जाधव यांच्याकडून या लीग साठी 500 रुपये देणगी आले. त्यांचे वडगाव प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून मी आभार व्यक्त करतो. आपण इथं थांबायचं शेवटपर्यंत आणि आपल्या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. रुपेश मात्रे या ठिकाणी गोलंदाज मात्र बीडी तयार आहे. बीडीचा हा चेंडू या ठिकाणी चेंडू मात्र सिली मिडल मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बीडी मात्र चेंडूच्या खाली धावतोय. तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली आणि एका धावीने मात्र धावपालकोरी धावा लागल्या ते आतापर्यंत. या ठिकाणी हा चांगला फटका मारलाय तो रणजित पाटीलला आणि या चेंडूवरती षटकार मिळाला आणि अशा रीतीनं या ठिकाणी रणजित पाटील आणि मला असं वाटतं की बीडीला एक सुवर्ण संधी आल्या. जर रणजित पाटीलची विकेट घेतली तर आमच्या सुभाष पाटील यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलंय. एक चांगली सुवर्ण संधी आलेली आहे. या ठिकाणी धावा झाल्यात त्या 35 धावा झाल्यात. अजूनही मला असं वाटतं की 8 धावांची गरज आहे उर्वरित येणाऱ्या चेंडूवरती आणि मला असं वाटतं जवळजवळ हा जो सामना आहे तो गणेश पोपेडे यांच्या पारड्यामध्ये जवळजवळ जातोय. हा चेंडू सुद्धा सुरेख आणि चांगला फटका मारलाय आणि या चेंडूवरती सुद्धा षटकार. गीत या ठिकाणी वाजवलं आणि गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू मात्र या ठिकाणी बीडीनं सुरेख टाकला. मला असं वाटतं की मगाशी शिवाजी महाराजांचं गीत वाजवलं. या भारतीय संस्कृतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोनच राजे होऊन गेले म्हणजे लोकशाही दोघांनीच केली. एक म्हणजे शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे. म्हणजे नक्कीच ज्यांनी लाखो मराठी दिलावरती राज्य केलं आणि या मायभूमीमध्ये मात्र या ठिकाणी ही टुर्नामेंट चालू आहे वडगाव प्रीमियर लीग. गोलंदाज मात्र बीडी तयार. बीडीचा हा चेंडू या ठिकाणी पुन्हा रणजितनं मात्र एक चांगला फटका मारलाय आणि हा सामना जिंकलाय तो गणेश पोपेडेनं. मात्र या ठिकाणी दोन्ही संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. चला आपण लगेच क्षेत्रक्षण लावायचं आहे. भाऊ दादा कोण नरेंद्र आपले 100 रुपये आपण घेऊन जायचे. पवार सरांनी आपले 100 रुपये दिले. नरेंद्र जांभूळकर आणि खुर्च्यांची व्यवस्था नरेंद्र करायची लगेच दिलाय ना. आणि रुपेश प्रत्येकाला आम्ही एक सूचना देतो ज्यांना कोणाला इथे देणगी द्यायची असेल एक चांगली सुवर्ण युट्यूबची सुव्यवस्था आणि एक जेवणाची व्यवस्था केली आपण तर प्रत्येकाला विनंती असेल ज्यांना कोणाला देणगी द्यायची असेल त्यांनी आपण देणगी द्यायची आहे. धन्यवाद. नक्कीच दुसरा सामना या ठिकाणी सुरुवात होते. आमच्या पवार साहेब आमच्या समोर या ठिकाणी बसलेत आणि सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करतोय. मात्र या ठिकाणी पहिला सामना जिंकला तो गणेश पोपेडेनं आणि बीडी गडगे मात्र या ठिकाणी पराभूत झाला. परंतु पुढच्या सामन्यासाठी या ठिकाणी गणेश पोपेडे याला आम्ही शुभेच्छा देतो. आणि आता जो सामना होणार तो बाळकृष्ण गडगे आणि बबन जाधव
यांच्यामध्ये हा सामना आहे. मला असं वाटतं की आमची टीम आहे बबन जाधवची आणि आमचे फलंदाज आहे प्रथम या ठिकाणी